महाराष्ट्राचं जे काही राजकारण रंगलं होतं, अस्थिर राजकारण रंगलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष फक्त सध्या महाराष्ट्राकडे आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय, परळीमधील ही दृश्य आहेत। परळीमध्ये मतमोजणी केंद्रावर, त्याचबरोबर बारामतीमध्ये देखील आपण पाहतोय। तर स्ट्रॉंग रूमची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बारामती विधानसभा मतदारसंघातली हाय प्रोफाईल लढत या ठिकाणी अजित पवार की युगेंद्र पवार याचा निकाल आज बारामती देणार आहे। अर्थात अजित पवार की शरद पवार हा निकाल बारामतीमधून येईल। कोणत्या क्षणी महाराष्ट्राचा पहिला कल आपल्या समोर येणार आहे। स्ट्रॉंग रूमची दृश्य आपण पाहिली। सोलापूरमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सोलापूरमध्ये आता पोस्टल मतमोजणी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर सोलापूरमध्ये आपण पाहतोय पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। सोलापूरमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कुठल्याही क्षणी सोलापुरातला पहिला कल आपल्या हाती येणार आहे। तर सोलापूरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सोलापूरमधला पहिला कल कदाचित आपल्या हाती येऊ शकतो। महाराष्ट्राचा महानिकाल, सर्वात वेगवान आणि अचूक निकाल TV9 वर। तर महाराष्ट्रामध्ये कुणाचा बोलबाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल, हे देखील अवघ्या काही क्षणांमध्ये 10 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे निकाल सरकारच नव्हे तर खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादीचा फैसला देणारा असा हा निकाल असणार आहे। सोलापूरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। पोस्टल मतमोजणं आता सुरू झालेलं आहे। महाराष्ट्राचा पहिला वेगवान निकाल आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। तर सोलापूरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। पोस्टल मतमोजणी आता सुरू झाली आहे। तर सोलापूरमध्ये पहिला कल हाती येण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। तर सगळ्याच ठिकाणी आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होते। पुढची काही 1 ते 2 मिनिट